महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना प्रस्तुत कबूतर जा 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 वॉकथॉन इव्हेंटसाठी आम्ही आज आलो आहोत शिवाजी पार्क। ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। फक्त आपण वॉकथॉन हे फिटनेससाठी नाही करत आहोत, ह्याच्यासाठी खूप मोठं कारण आहे, ते तुम्हाला समजणार आहे थोड्या वेळातच। पण तुम्ही प्रयत्न केला का की आपण हे का करत आहोत? प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत। आपण कुठलीही गोष्ट का करतो याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे हो की नाही? फिटनेस तर आहे, पण का? तर मी सगळ्यांना हा प्रश्न सगळे आले ना की मग सगळ्यांसमोर विचारणार आहे, तर थोडंसं तुम्ही जरा चौकशी करा आपण इथे का आलो। कबूतर जा 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 हे तर माहिती आहे तुम्हाला, वाचलं तुम्ही की असे त्याला झोपेत उठून नाही ना? ओके, थोड्या वेळाने वॉकथॉन कबूतर जा 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 हे इनिशिएटिव्ह राबवण्यात येत आहे। किती वर्षाचा आहे? पहिल्यांदाच दादरमध्ये। मंडळी, बच्चा पार्टी इकडे 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 पहिलं सगळ्यांना इकडे या। चला 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 लवकर लवकर। एकदा तुमचे सगळे नंबर्स वगैरे चेक करा। तुम्ही प्लास्टिक सेव्ह करतात, प्लास्टिक रिसायकलिंगला देतात, कलेक्ट करतात, ओला कचरा सुका कचरा करता ना, ई वेस्ट काय माहिती। पेरेंट्स प्लीज नोट, आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। आणि बीच क्लीनअपसाठी पण जयदादाचं खूप छान उपक्रम असतात, त्याच्यातलाच हा एक उपक्रम आहे कबूतर जा जा जा। मगाशी या मॅम बोलल्या की त्या पक्ष्यांना पाणी आणि कुठले मॅम हां, पण कधी कधी हे आपल्यासाठी नुकसानकारक असू शकतं म्हणजे हे त्यांना जास्त समजेल ज्यांना ब्रॉन्कायटल डिझीज थ्रू जावं लागतं, ज्यांना अस्थमा असतो, ब्रॉन्कायटिस असतं, त्यांच्यासाठी कधी कधी आता हा जो कबूतर जा जा मोहीम आहे ओके, हे त्याच कारणाकरता राबवण्यात येत आहे। ओके, का आपल्याला कोणी आपल्याला असं नाही सांगणार की असं नका करू तसं नका करू, पण ज्या कारणामुळे ते होतं आहे, आता कबुतरांथ्रू पण बरेचसे डिझीज होतात आपल्याला। कोणी असं नाही सांगत आहे तर कबुतरांना दाणे नका घालू किंवा त्यांना काही खाऊ नका देऊ, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला थोडी काळजी घेतली पाहिजे। जिकडे जास्त कबूतर एकत्र येतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमवर डायरेक्ट अटॅक करतात ते। सो ह्या कारणास हे जयदादा खूप छान एक्सप्लेन करणार आहे सर्वांना, पण आपण इथे का आलो आहोत आणि ते वॉकथॉन करायच्या आधी आपल्याला थोडं कळलं पाहिजे, अवेअरनेस असलं पाहिजे, म्हणून मी थोडं तुम्हाला हे सांगितलं। ओके, कळलं? तर काही गोष्टी आपल्याला आपल्या डेली प्रॅक्टिसेसमध्ये आणणं खूप गरजेचं आहे। आता मी पण सकाळ सकाळ उठून इथे आली नाही आहे, मी बोलू शकते की मी माझे म्हणजे बोलतो ना प्राऊड इंडियन, हे आपण कधी बोलू शकतो हक्काने, जेव्हा आपण काहीतरी थोडंफार जरी आपल्या मातीसाठी आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ ठेवला पाहिजे हे जाणीव ज्याला होईल ज्या दिवशी। आता तुम्ही खेळतात की नाही, हे आवडतं ना सगळं स्वच्छ आवडतं ना, आवडतं की नाही? मग लोळाल तुम्ही, इकडे तिकडे पळाल, म्हणून याल घरी, ह्या सगळ्या गोष्टी अशाच राहण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात। ओके, तर प्रत्येकाने हसायचं नाही आहे, मी सिरियस आहे, ओरडणार मी तर सगळ्यांना पटापट। प्रत्येकाने प्लास्टिक आजूबाजूला कुठे दिसलं कोण टाकतंय तर त्यांना सांगायचं की नका टाकू, माझ्याकडे द्या,
तुम्ही पण चॉकलेट खाता? आवडतं चॉकलेट? चॉकलेट बरोबर येणार झाले चॉकलेट. रॅपर्स पुढे टाकता पक्का. नेक्स्ट टाइम डस्टबिनमध्ये नका टाकू. आपण एक सोपा उपाय देतो तुम्हाला. प्लास्टिकची बॉटल असते ना, त्याच्यामध्ये रॅपर्स असे फोल्ड करून टाकायचे, त्याला इको ब्रिक्स म्हणतात. आणि मग ते रिसायकलिंग जयदादाचं ते पण तो ऑर्गनाईज करतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, बरोबर आहे. तर नेक्स्ट टाइम आता तुम्ही जयदादाचा इंस्टाग्रामवर पेज आहे, तुम्ही नाही इंस्टाग्रामवर यायचं, पेरेंट्सना सांगायचं फॉलो करा, जयदादाशी कनेक्ट करा, हो की नाही. आणि तो खूप छान छान ॲक्टिव्हिटीज करत असतो. प्लास्टिक रिसायकलिंग, अपसायकलिंग, माहिती आहे ना, प्लास्टिकपासून बऱ्याचशा गोष्टी बनवू शकतात परत. रियूज, रिड्यूस, रिपर्पज, माहिती. आता अजून हळूहळू मोठे व्हाल. तुम्हाला माहिती आहे अर्चना मॅमना माहिती, बाकी तुम्हाला माहिती आहे. तसंच प्लास्टिक असतं, तसंच ई वेस्टही असतं. ई वेस्ट माहिती आहे ना काय असतं? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. काय काय असतं? चार्जर्स, वायर्स, सेल्स, बॅटरीज जे घरी पडलेले असतात, त्याचं डायरेक्ट आपण त्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला बरेचसे स्किन डिझीज, त्याच्यामध्ये कॅन्सर एक आहे, हे होऊ शकतं. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. एकदम जपून रिसायकलिंगला द्यायचं असतं. तर कळणार ना सगळे. नुसतं सकाळी उठून वॉकेथॉन कोण मगाशी बोलला? मी फक्त वॉक करायला आलो आहे, मला फिट राहायचं. आपण ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली तर आपण सगळे फिट राहू, हो की नाही. तर करणार ना आतापासून पक्का. ऐकायला नाही आलं मला, इथून नाही आलं. हा खूप सौम्य होत करणार ना. बर, बघूया किती गरज आहे. कधी ना असं स्ट्रेट ठेव, असं स्ट्रेट ठेव, कधी करू नको.
ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार लोक. काय सांगू, काल रात्री काय झालं माहितीये? काय? माझ्या बायकोला अचानक श्वास घ्यायला त्रास होत होता. काय बोलतो? मग मी काय केलं,